या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार CP राधाकृष्णन हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि रालोआ शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी CP राधाकृष्णन अर्जांचे 4 संच दाखल करतील। प्रत्येक संचावर 20 प्रस्तावक आणि 20 अनुमोदक खासदारांच्या स्वाक्षऱ्या असतील। पहिल्या संचातले पहिले प्रस्तावक म्हणून पंतप्रधानांची स्वाक्षरी असेल। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस असून इंडिया आघाडीचे उमेदवार B सुदर्शन रेड्डी उद्या अर्ज भरणार आहेत। येत्या 9 सप्टेंबरला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल हाती येईल। लोकसभेत एकूण 542 खासदार असून त्यापैकी 293 खासदार सत्ताधारी पक्षाकडे आहेत, तर विरोधकांच्या बाजूने 249 खासदार आहेत। राज्यसभेचं सदस्य बळ 240 इतकं आहे, त्यापैकी 134 खासदार सत्ताधारी पक्षाचे तर 106 खासदार विरोधी पक्षांकडे आहेत। भारत दौऱ्यावर आलेले चीनचे